श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत मिथुन राशीबद्दल काही खास माहिती. या जून महिन्यामध्ये अशी एक अचानक तुम्हाला आश्चर्य आणि आनंदाची बातमी मिळणार आहे. भविष्याची चिंता आणि भूतकाळाची भीती जर तुम्हाला आहे, तुम्ही मिथुन राशीचे आहात, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. अगदी तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारा आजचा हा व्हिडिओ ठरणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ पाहताना कुठेही खंड पडून देऊ नका, कारण यात दडलेला प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे. 7 दिवसांचे रहस्य. आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या सकारात्मक ऊर्जेने तुमचे भाग्य बदलण्यास सुरुवात होणार आहे. 8 जून ते 14 जून या 2 आठवड्यात हा काळ मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत विलक्षणीय आणि काही रहस्यमयी आहे. मिथुन राशीचे आजचे भविष्य किंवा संपूर्ण आठवड्याचे भविष्य जाणून घेताना आपण या काळात घडणाऱ्या काही हालचालींचा वेध घेणार आहोत. ज्योतिषशास्त्र या अंधाकारमय जगात आपण एक दिव्य मशाल आहे. हे साप्ताहिक भविष्य प्रामुख्याने मनाच्या आणि तुमच्या चंद्राच्या गतीवर अवलंबून आहे. चंद्र हा अतिशय वेगवान आहे आणि तो ज्या भावात किंवा राशीत प्रवेश कराल तिथे ऊर्जा पूर्णपणे सक्रिय असते. तुमचा दृष्टिकोन, तुमचे विचार, तुमच्या भावना या ठिकाणी चंद्राच्या गोचरशी जोडलेले आहेत. जर तुमचं लग्न राशी मिथुन असेल किंवा चंद्र राशी मिथुन असेल, तर हे मराठी हॉरोस्कोप तुम्हाला अचूक गणित समजून घेण्यास मदत करेल. या आठवड्यात अनेक मोठे मोठे फेरबदल होणार आहेत. त्यामुळे हा प्रवास कसा असेल हे अगदी मनापासून समजून घ्या. आठवड्याची खरी सुरुवात 9 जूनच्या पहाटेपासून होणार आहे. कारण 9 जून रोजी पहाटे ठीक 3 वाजता चंद्र तुमच्या 10व्या भावात म्हणजे कर्म भावात येणार आहे. 11 जूनच्या सकाळी 9 वाजेपर्यंत तो स्थानीच राहणार आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी 10वे घर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या काळात चंद्र तुमच्या धर्मग्रंथात स्वामी ग्रंथामध्ये आहे, घरात आहे. याचा सरळ अर्थ असा होतो, प्रॅक्टिकली म्हणजे व्यावहारिकता वाढणार आहे. जी कामे बऱ्याच दिवसांपासून रखडलेली होती ती आता अत्यंत संत पण मजबूत गतीने पुढे सरकणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात पैशांचे आगमन स्पष्टपणे दिसून येत आहे. सर्वात मोठी आणि महत्त्वाची खगोलीय घटना म्हणजे इथे चंद्र हा धनेश असून तो कर्मभावात आधीच ठाण मांडून बसलेल्या शनीसोबत युती करत आहे. शनी हा तुमच्या आणि लाभस्थानाचा स्वामी आहे, त्यामुळे हा एक अत्यंत शक्तिशाली लक्ष्मी आगमनाची तयारी ह्या ठिकाणी करत आहे. जुनी अडकलेली कामे, अचानक कुठून तरी धन येण्याचे संकेत ह्या काळामध्ये तुम्हाला मिळणार आहात. नोकरी करत असाल तर तुमच्यावर एखादी नवीन आणि मोठी जबाबदारी येणार आहे. या जबाबदारीमुळे सुरुवातीला तुम्हाला थोडा ताण होईल. ही जबाबदारी तुमच्या प्रगतीचा पाया ठरणार आहे. परंतु या काळात शनी आणि चंद्रावर गुरुची पूर्ण दृष्टी असणार आहे. गुरु हा जरी शुभग्रह असला तरी तुमच्या राशीसाठी तो बाधकेश देखील आहे. त्यामुळे कामे तर नक्कीच होतील, पण त्यात काही प्रकारचा संथपणा किंवा अडथळे नक्कीच होतील. कोणतीही गोष्ट सहजासहजी होणार नाही. शनी आणि चंद्राची ही युती कुंडलीत निर्माण करते, ज्याचा थेट परिणाम तुमच्या चतुर्थ भावावर म्हणजे तुमच्या मनशांतीच्या स्थानावर होतो. यामुळे मनामध्ये अचानक नकारात्मकता, एकटेपणा जाणवेल किंवा सगळ्या गोष्टीपासून दूर निघून जावेसे वाटेल, असे मानसिक अनुभव तुम्हाला येऊ लागतील. यावेळी तुम्हाला स्वतःला विरक्ती किंवा एकांताची गरज लागेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ जितका सक्षम आहे तेवढा मानसिक पातळीवर तुमची परीक्षा घेणारा ठरणार आहे. तुमची नववंश कुंडलीनुसार जे निर्णय घेणार आहात किंवा निर्णय घेताना गोंधळामुळे ते निर्णय आता तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. दशमांश कुंडली असे सुचवते की कार्यक्षेत्रामध्ये नोकरीच्या ठिकाणी काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या पाठीमागे एक राजयोग आहे, त्यामुळे डोळे आणि कान नक्कीच तुम्हाला नीट व्यवस्थित उघडे ठेवून व्यवसायामध्ये जे काही पाय तुम्ही टाकणार आहात ते तुम्हाला सखोल ज्ञानानेच टाकायचे आहे. प्रेमसंबंधामध्ये आणि नातीमध्ये जुनी ऊर्जा परत नव्याने बहरणार आहे. नात्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांबद्दल थोडे संशय येणार आहेत. विश्वासू राहा आणि एकमेकांवरती स्पष्ट मत मांडा. विद्यार्थ्यांना विषयघात आहेत. वरवर अभ्यास केल्यास मोठ्या चुका होऊ शकतात. तब्येतीच्या बाबतीत नसांचे विकार, उच्च रक्तदाब आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. पण एक चांगली गोष्ट म्हणजे परदेशातून धनलाभ किंवा परदेशी कंपनीशी जोडले जाण्याचे योग या काळात अतिशय प्रबळ आहेत. आता वळूया तुमच्या आठवड्याच्या अंतिम टप्प्याकडे.
या आव्हानात्मक आणि संवेदनशील असणार आहेत. 13 जूनच्या सकाळी 10 वाजता चंद्र तुमच्या 12व्या भावात म्हणजे वृषभ राशीत प्रवेश करेल आणि आठवड्याच्या शेवटपर्यंत तो याच वेळेभावामध्ये राहणार आहे. चंद्र जरी इथे उच्च राशीत असला तरी ह्या ठिकाणी खर्चाचे आणि त्रासाचे घर मानले जाते. इथे सूर्य आणि चंद्राची स्थिती असल्यामुळे अमावस्यामुळे काही तुम्हाला विषयोग देखील कार्यरत होणार आहेत. त्यामुळे हा काळ मिश्र आहे. आधी चांगल्या गोष्टींबद्दल बोलूया. उच्चेचा धनेश 12व्या घरात गेल्यामुळे परदेशाशी संबंधित जे काही व्यवहार आहे त्यातून तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ होणार आहे. तुम्ही तुमच्या उत्पन्नाचे स्रोत बदलायचा विचार करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. पण दुसरीकडे खिशावरचा ताबा सुटेल आणि अनपेक्षित खर्च प्रचंड वाढतील. जर तुम्हाला आधीच मानसिक ताण किंवा नैराश्याचा त्रास आहे तर या काळात तुमचे मन एका जागी स्थिर राहणार नाही. मनामध्ये कमालीची व्याकुळता, अनिश्चितता, अनामिक भीती आहे. असुरक्षितेची भावना तुम्हाला छळू शकते. आठवड्याचा हा शेवटचा भाग थोडा कष्टदायक आहे. कोणत्याही गोष्टीची अतिउत्सुकता नडणार आहे. सूर्य हा तुमच्या 3ऱ्या घराचा आहे, ज्यामुळे तुम्ही अतिउत्साहात किंवा घाईघाईत एखादा निर्णय घेऊ शकता आणि स्वतःचेच नुकसान करून घेऊ शकता. शनीच्या विषयोग प्रभावामुळे मन वारंवार भूतकाळात रमेल. तुम्ही जुन्या वाईट गोष्टी, जुने नको ते प्रसंग आठवून स्वतःला त्रास करून घ्याल. कदाचित एकट्यात रडाल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भूतकाळात हा आपल्या सर्वांचाच असतो. काही गोष्टी चांगल्या तर काही वाईट गोष्टींना धरून रडत बसण्यात होणार आहे. चांगल्या आठवणींना सोबत घ्या, पुढे घ्या. नवमांश कुंडली सांगते की तुमच्यामध्ये सध्या म्हणजेच एक्सेप्टन्सची खूप मोठी कमतरता आहे. तुम्ही काही कटू सत्य स्वीकारायला तयार होत नाही. तुम्ही वास्तवापासून पळ काढत आहात आणि स्वतःच्या भासमान दुनियेत रममाण होत आहात. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही सत्य स्वीकारत नाही तोपर्यंत मन शांत होणार नाही. कार्यक्षेत्रात नवीन कामे मिळतील पण संयम ठेवावा लागेल. तुम्ही खूप लवकर धरून बसता. व्यवसायात जर भागीदारी असेल तर ती तुमच्यासाठी योग्य नव्हे. सध्या संपूर्ण कामाचा बोजा तुमच्या एकट्यावर असल्याचे दिसून येणार आहे. कामाचे योग्य वाटप करायला शिका. लव्ह लाईफमध्ये जर वाद मिटत नसतील तर 3ऱ्या विश्वासू व्यक्तीच्या किंवा समुपदेशकाची नक्कीच मदत घेऊ शकता. वैवाहिक जीवनात एकमेकांची निंदा करणे थांबवा. तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काय केले आहे याबद्दल कृतज्ञता बाळगा. शब्दामध्ये गोडवा आणि आदर ठेवा. विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर आठवड्याच्या शेवटी परीक्षा असेल तर अभ्यासातून एक छोटा ब्रेक घ्या. विश्रांतीची गरज आहे. तब्येतीच्या दृष्टीने झोपेचे विकार, डोळ्यांचे त्रास आणि घशाचे विकार उद्भवू शकतात. खर्चाचे प्रमाण संपूर्ण आठवड्यात जास्त राहणार आहे. या आठवड्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही वारंवार स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसता आणि हे तुम्हाला थांबवायचं आहे. अनेकदा एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला इतके महत्त्व देता की ही वस्तू किंवा ती व्यक्ती हे माझे आयुष्य सुधारेल. पण या जगातील सर्वात मोठा भ्रम हा तुमच्यासाठी आहे. स्वतःशिवाय या जगात तुम्हाला कुणी नाही. एखाद्या वस्तूचा मोह काही काळापुरता असतो. जेव्हा नवीन गाडी घेता तेव्हा सुरुवातीला खूप कौतुक असते. पण काही महिन्यांनी तीच गाडी आपल्याला धाकधूक लावून राहते. हेच जीवनाचे सत्य आहे. म्हणून स्वतःवर प्रेम करा, स्वतःला वेळ द्या. हा आठवडा तुम्हाला काही नवीन सुरुवातीच्या बातमी देणार आहे. आठवड्याचे तुमच्यासाठी शुभ रंग आहेत हिरवा रंग. निळा तर शुभ रंग आहे, परंतु शुभ रंग 2 देखील तुम्हाला हा छान ठरणार आहे. एक अत्यंत सोपा आणि प्रभावी असा उपाय आहे. या आठवड्यात भगवान गणेशाला शेंदूर तुम्ही अर्पण करा. त्यानंतर गणपती बाप्पाला एक गोड पान अर्पण करा. बाप्पाच्या समोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून शक्य असेल गंगाजलने बाप्पाचा अभिषेक करा. यानंतर शांत चित्ताने बसून ओम गंग गणपते नमः ह्या मंत्राचा 21 वेळा जप करा. हा उपाय तुमच्या आयुष्यातील पूर्ण विघ्न दूर करेल. हा व्हिडिओ आयुष्याला नवीन दिशा देईल अशी आशा करते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सदैव आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ.